ॐ परतत्वे सदा लीनो रामकृष्णसमाज्ञया यो धर्मस्थापनरतो वीरेशं तं नमाम्यहं वीरेशं तं नमाम्यहं। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। स्वामीजींच्या कर्मयोग या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण मागच्या अध्यायात बघितलं होतं, 5व्या अध्यायामध्ये परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार होय। त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या की आपण परोपकार का केला पाहिजे। त्यानंतर आपण बघितलं की शब्दशक्तीचं केवढं महत्त्व आहे कर्मामध्ये। त्यानंतर आपण बघितलं की धर्माचे 3 भाग, कर्मकांड, पौराणिक कथा आणि तत्त्वज्ञान। आणि आपण हे पण बघितलं की परोपकार करणं आपलं कर्तव्य आहे, पण आपण हे कर्तव्य करत असताना जर जगाला काही फायदा होत नसेल तर आपण कशाला करायचं, त्यावर पण आपण चर्चा केली। कारण आपण परोपकार इतरांना करत नसतोच। आपण जे काही म्हणतो की आपण इतरांवर परोपकार करतो, इतरांना मदत करतो, जर आपण थोडा विचार करून बघितलं तर आपण मदत करत नाही। कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे जे काही प्राप्य असेल ते मिळतच असते। म्हणजे आपण ज्या व्यक्तीला देतो, जे काही दान देतो, त्या व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे ते मिळालेलं आहे, त्याला ते प्राप्य आहे। फक्त त्याची वस्तू तुमच्याजवळ ठेवलेली होती, तुम्ही त्याची वस्तू त्याला परत केली। त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये अभिमान करण्याची, अहंकार बाळगण्याची गरजच नाही। कारण शेवटी त्याचीच वस्तू तुम्ही त्याला परत दिली। तुम्ही फक्त पोस्टमॅनचं काम केलं, त्यामध्ये तुमचा काही विशेष रोल नाही, म्हणून अहंकार करायला वावच नाही। ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितल्या। आज आपला 6वा अध्याय आहे आणि या 6व्या अध्यायामध्ये स्वामीजी म्हणतात, अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय। अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय, यावर आज आपण चिंतन करणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, विचार आणि कर्म यांचा कसा आपल्यावर प्रभाव पडतो। विचार आणि कर्म यांचा कसा आपल्यावर प्रभाव पडतो। तर या 2 गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे, विचार आणि आपले कर्म। म्हणजे हा विषय तसा फार मोठा आहे आणि अवघड आहे, कारण हे विज्ञान आहे। सायन्स ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे आपल्यावर कसा प्रभाव पडतो, सायन्स ऑफ व्हायब्रेशन, सायन्स ऑफ असोसिएशन, म्हणजे हे जे टेक्निकल वर्ड्स आहे, तर हे आपल्याला योग्य प्रकारे समजून घ्यावे लागतील। आणि स्वामीजींनी तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, स्वामीजी काय म्हणतात, एखादा मनुष्य वाईट कर्म आचरू लागल्यास तो क्रमशः अधिकाधिक बिघडत जातो आणि त्याने सत्कार्य करण्यास सुरुवात केल्यास तो दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जातो। एक मन दुसऱ्या मनांवर कार्य करीत असते। असत्कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो। म्हणजे इथे बघा, स्वामीजींनी 2 गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की एखादा मनुष्य जर वाईट कर्म करत असेल तर त्याची वाईट करण्याची प्रवृत्ती वाढत जाते, आणि एखादा मनुष्य सत्कर्म करत असेल तर त्याची सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढत जाते। म्हणजे इथे कशामुळे ते झालं, याला उत्तर काय? स्वामीजी म्हणतात की याला उत्तर हेच आहे की एका मनाचा दुसऱ्या मनावर प्रभाव पडत असतो। त्याला आपण म्हणतो की असोसिएशन, म्हणजे एक मन दुसऱ्या मनाला प्रभावित करत असते। आपण जर सतत वाईट लोकांच्या कंपनीमध्ये राहिलो, सहवासामध्ये राहिलो, तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर पडतो, कारण आपण त्यांच्या संबंधामध्ये येतो। आणि आपण जर चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिलो तर आपल्या मनामध्ये नेहमी चांगले कर्म करण्याचीच प्रवृत्ती येते। म्हणजे सायन्स ऑफ असोसिएशन, म्हणून म्हटलं आहे की सत्संग केला पाहिजे, दुर्जनाचा संग टाळला पाहिजे।
कारण इथे एक माइंड दुसऱ्या माइंडला इन्फ्लुएन्स करत असते, प्रभावित करत असते. म्हणजे हा पण कर्मयोगाचा एक भाग आहे की आपल्याला कळत नाही, पण आपल्या मनावर मात्र प्रभाव होतच असतो आणि आपण पण इतरांवर प्रभाव टाकत असतो. म्हणून ते स्वामीजी म्हणतात की जो मनुष्य चांगली कर्म करत आहे त्याची चांगली करण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि जो वाईट करतो त्याची वाईट करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. हा झाला इन्फ्लुएन्स, म्हणजे आपल्यावर जो इतरांचा इन्फ्लुएन्स होतो. तर दुसरं म्हणजे विचार. हे विचार पण फार महत्त्वाचे आहेत. आपण जेव्हा एखादा विचार करतो आणि विचार करून मग कर्म करतो, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर वाईट कर्म केलं आणि त्यासाठी वाईट विचार केला, कारण पहिले मनामध्ये वाईट विचार येतो आणि मग आपण ते कर्म करतो, तेव्हा आपलं मन जर वाईट विचार करत असेल तर त्याचे दूरगामी काय परिणाम होतील हे आपण कधी लक्षात घेत नाही. समजा तुम्ही एखादा रेडिओ घेतला. आता रेडिओमध्ये बरेच स्टेशन आहे. मुंबई आहे, पुणे आहे, दिल्ली आहे, कलकत्ता आहे, बरेच काही आहे. आता ह्या रेडिओवरती जे काही वेगवेगळे केंद्र आहे ते काय आहे, वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत. तुम्ही तुमच्या रेडिओला ट्यून करा, मुंबई स्टेशनवर ट्यून करा, तुम्हाला मुंबईचे सगळे कार्यक्रम ऐकायला मिळतील. तुम्ही पुणा फ्रिक्वेन्सीवरती ट्यून करा, तुम्हाला पुण्याचे कार्यक्रम ऐकायला मिळतील. म्हणजे ह्या वातावरणामध्ये हे सगळे व्हायब्रेशन आहेच. नाहीतर मुंबईवरून इथपर्यंत तुमच्यापर्यंत कशी ती माहिती आली? आपल्या सेलफोनमध्ये आपण बोलतो किंवा मेसेज पाठवतो, ते काय होतात, ते व्हायब्रेशनमध्ये कन्वर्ट होऊन इतरांना जाऊन मिळतात. म्हणजे हे आपल्याला मान्य आहे की सायन्स ऑफ व्हायब्रेशन. आपण एक विचार केला आणि कर्म केलं, तो विचार आपण काय केला, वातावरणामध्ये सोडला. आता बघा, आपण विचार केला, आपल्याला वाटते की मी विचार केला, पण एक मन दुसऱ्या मनाशी संबंधित आहे. तुमचं मन वेगळं नाही. ही जी सगळी मनं आहेत ना, ती एकाच मनाचे भाग आहे. त्यामुळे तुम्ही जर काही केलं तर त्याचा सगळ्या जगावर परिणाम होतो. हे आहे विज्ञान. तुम्ही इथे राहून अंतरावरच्या लोकांना इन्फ्लुएन्स करू शकता. आपल्याकडे रेकी आहे किंवा बाकी इतर ज्या विद्या आहे ते एका ठिकाणी राहून दुसऱ्या ठिकाणचे पेशंट बरे करतात. म्हणजे हे सायन्स ऑफ व्हायब्रेशन. तुम्ही जेव्हा एक विचार करता, तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार आला तर तुम्ही काय करता, तुमच्या मनाला खाली घेऊन येता, तुम्ही खालच्या फ्रिक्वेन्सीवर आणता. तुम्ही खालच्या लेवलवर तुमच्या मनाला आणलं की काय होतं, त्या फ्रिक्वेन्सीवरती असलेले सगळे वाईट विचार, कारण ह्या वातावरणामध्ये सगळे चांगले आणि वाईट दोन्ही आहे, पण तुम्ही काय केलं, तुमच्या मनाला खाली आणलं, तुमच्या मनाला खालच्या पातळीवर आणलं. त्यामुळे त्या पातळीवर उपलब्ध असलेले सगळे वाईट विचार तुमच्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील आणि काय होईल, ते तुम्हाला वाईट कर्म करण्याला प्रवृत्त करतील. तुमच्यामध्ये मग वाईट कर्म करण्याची टेंडन्सी वाढेल. बघा, आपण हा कधी विचार करत नाही. आपल्याला वाटते की आपण एक विचार केला काय बिघडते. तुम्ही विचार केला म्हणजे काय, तुम्ही जगाचा एक भाग आहात. तुम्ही या मशीनपासून वेगळे नाही. ह्या सगळ्या मशीनचा तुम्ही एक भागच आहात. तुम्ही जे काही केलं त्याचा सगळ्या जगावर परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर एखादा चांगला विचार केला, आपण म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, की सगळे सुखी राहोत, तर हे तुमचे विचार जाऊन जे दुःख भोगत आहे त्यांना मदत करतील. विचार नष्ट होत नाही. इथे स्वामीजी म्हणतात की तुमच्या मनामधून निघालेला विचार हजारो वर्ष वातावरणात राहील. त्या विचाराला योग्य माध्यम मिळाल्याशिवाय तो विचार कृतीमध्ये येणार नाही. आपल्या ऋषीमुनींनी हिमालयाच्या पर्वतात गुहेमध्ये बसून विचार केला. त्यांनी कर्म नाही केले. त्यांनी गुहेमध्ये बसून तपस्या केली, विचार केले आणि त्यांच्या विचारांनी सगळा समाज प्रभावित झाला. म्हणजे त्यांच्या विचारामध्ये शक्ती होती, सामर्थ्य होतं. जी मनं त्यासाठी तयार होती,
जी मनं वरच्या पातळीवर होती, वरच्या लेवलवर होती, ती मनं ते ऋषींचे विचार आत्मसात करू शकले. आता आपण बघतो तुकाराम महाराज एवढे अभंग लिहिले, काय केलं? ते सगळं वातावरणामध्ये होतंच. तुकाराम महाराजांनी आपलं मन त्या लेवलला नेलं, त्यामुळे सगळे ते चांगले विचार त्यांच्या मनामध्ये प्रविष्ट झाले. त्याला आपण म्हणतो प्रेरणा. ही प्रेरणा कुठून मिळते? आपल्या मनाला पवित्र जेवढं आपण करू, जेवढं उच्च भूमीवर नेऊ, तेवढे सगळे विचार आपल्या मनामध्ये येतील. म्हणून ते म्हणतात की तुम्ही सकाळी ध्यान केलं पाहिजे. जेव्हा आपण सकाळी ध्यान करायला बसतो, त्यावेळेस अनेक महापुरुष, अनेक महात्मे, अनेक ऋषी मुनी सगळे ध्यान करतात आणि त्यांचे व्हायब्रेशन वातावरणामध्ये असतात. आणि ब्रह्ममुहूर्ती सकाळी आपलं मन थोडं शांत असतं, थोडं पवित्र असतं, तेव्हा आपल्या मनाची उंची आपोआप वाढते. त्यामुळे आपल्या मनाची पातळी वाढली की हे सगळे चांगले चांगले विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. मग मनुष्य काय होतो? जिनियस होतो, क्रिएटिव्ह होतो. हे सगळे चांगले विचार त्याच्या मनामध्ये प्रवेश करतात, कारण ते विचार वाटच बघत आहे की मला योग्य साधन केव्हा मिळेल. आणि त्या विचारांना योग्य साधन मिळाल्याबरोबर ते त्या मनाच्या माध्यमातून प्रगट होतात. बघा, म्हणजे आपण चांगला विचार केला त्याचा लोकांवर चांगला परिणाम होतो, आपण वाईट विचार केला त्याचा लोकांवर वाईट परिणाम होतो. म्हणजे दोन प्रकारचे आपल्याला इथे तोटे होतात. एक तर आपला तोटा होतो वाईट विचार केल्यामुळे, आणि आपण ते वाईट विचार केल्यामुळे इतरांची मनंसुद्धा आपण कलुषित करत आहोत. आणि चांगले विचार केले तर आपण आपल्यावर उपकार करतोच, पण चांगले विचार आपण सोडल्यामुळे जगातील लोकांना मदत होते. म्हणून ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, आपल्याला माहीत आहे, आनो भद्रः क्रतो यन्तु विश्वतः. हा ऋग्वेदामधला मंत्र आहे. आनो भद्रा क्रतो यन्तु विश्वतः. लेट नोबल थॉट्स कम टू अवर माइंड फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. इथे काय म्हटलं आहे की लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल डायरेक्शन्स. म्हणजे चांगले विचार सर्व दिशेनं आमच्यामध्ये यावे. म्हणजे हे विचार सर्व दिशेनं आहे, पसरलेले आहेच. त्या चांगल्या विचारांनी आमच्या मनाला माध्यम करावं, आमच्या मनामध्ये प्रवेश करावा आणि आम्हाला चांगलं कर्म करण्याची प्रवृत्ती द्यावी. हेच स्वामीजी म्हणतात की मनुष्य वाईट करायला लागला की हे वाईट विचार तुमच्या मनाला इन्फ्लुएन्स करतात आणि तुम्ही जास्तीत जास्त वाईट करत जाता. पण तुम्ही तेच जर चांगलं कर्म करायला लागलात तर हळूहळू ते चांगले विचार तुमच्या मनामध्ये शिरेल आणि तुम्ही अजून चांगली चांगली कर्म करायला लागाल. म्हणजे ह्या कर्मामागची प्रेरणा काय आहे? विचार आहे. आणि ते विचार काय आहे? व्हायब्रेशन्स आहेत. विचार तुमच्या मनामध्ये राहत नाही. एक विचार आला की तो लगेच निघून जातो. एखादा चांगला विचार तुमच्या मनामध्ये जर आला, लगेच लिहून ठेवा, कारण तो एकदा गेल्यानंतर पुन्हा येणार नाही. मग तुम्हाला पश्चाताप होईल, अरे सकाळी माझ्या मनामध्ये खूप चांगले विचार आले होते, लिहून ठेवले असते. काव्याची स्फूर्ती होते. बऱ्याच लोकांना काव्य ते जेव्हा येतं ते राहत नाही, आलं की निघून जातं. ते इन्स्पिरेशन काय कायमचं टिकून राहत नाही. पण जेव्हा तुम्हाला ते इन्स्पिरेशन मिळतं, कारण त्यावेळेस तुमचं मन सात्विक झालेलं आहे, त्यावेळेस तुमचं मन एका उच्च पातळीवर गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते विचार रिसीव्ह केलेले आहेत. यू आर ओनली रिसिव्हर. तुम्ही फक्त रिसीव्ह केले आणि ते विचार तुम्ही जगाला दिले. ते विचार कोणाचे आहे? ऋषीमुनींचे आहे, साधू संतांचे आहे. ते वातावरणामध्ये आहेच. यू आर ओनली रिसिव्हर. तेव्हा आपलं साधन, आपलं मन हे कसं आपण पवित्र ठेवलं पाहिजे, उच्च विचारांनी भरून टाकलं पाहिजे की जेणेकरून वाईट विचार आपल्या मनावर प्रभाव पाडणार नाही आणि आपल्या वाईट विचारांनी आपण इतरांना प्रभावित करणार नाही. हे विज्ञान आहे. दिस इज अ सायन्स ऑफ व्हायब्रेशन. इथे स्वामीजी म्हणतात की हे विचार प्रवास करतात, इथून तिथे जातात, सगळे जगामध्ये फिरतात. आपल्याला वाटते की आपण विचार केला सगळे काही नष्ट झालं. नाही, तो प्रत्येक विचार तुमच्या मनामधून बाहेर गेलेला विचार तो कायमचा राहतो. तो इतरांच्या मनावर प्रभाव करत राहतो. आणि तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले तर हे सगळे वाईट विचार
तुमच्या मनावर प्रभाव करून तुम्हाला वाईट कृत्य करायला भाग पाडतील. म्हणून आपण किती सावध राहिलो पाहिजे, कारण हा सुद्धा कर्मयोगाचाच एक भाग आहे. आपण वाणीद्वारे, आपण मनाद्वारे, शरीराद्वारे जे काही करतो आहे ते सगळं तर कर्मच आहे ना. काया वाचा मनसा जे काही आपण करतो ते सगळं कर्मच आहे. तेव्हा इथे विचारसुद्धा तसेच पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. जर आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असेल, ते वाईट विचार आपल्याला दुष्कृत्य करायला भाग पाडतील आणि हे बाहेरचे विचार आपल्या मनात शिरण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला जर राग आला असेल, क्रोध आला असेल, तर हे विचार त्यामध्ये काय तूप टाकतील, अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं, आणि तुमचा क्रोध अजून वाढेल, कमी होणार नाही. म्हणून बी केअरफुल, खूप सावध राहिलं पाहिजे आपण असं म्हणू नये की माझा काही जगाशी संबंध नाही, मी चांगले आणि वाईट विचार केले तर जगावर काय फरक पडणार आहे. जगावर फरक पडतो, कारण तुम्ही वाईट व्हायब्रेशन सोडलेले आहे जगामध्ये. तुम्ही जगाची हानी केलेली आहे, जगाचं नुकसान केलेलं आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात, विचार आणि कर्म याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो. एखादा मनुष्य वाईट कर्म आचरू लागल्यास तो क्रमशः अधिकाधिक बिघडत जातो आणि त्याने सत्कार्य करण्यास सुरुवात केल्यास तो दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जातो. एक मन दुसऱ्या मनांवर कार्य करीत असते. असत कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचेही अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो. म्हणजे बघा, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आपण खूप सावध राहिलो पाहिजे विचार करतानासुद्धा, कारण हे विचारच आपल्या कर्मामागची प्रेरणा असते. आणि वाईट विचार आले, वाईट कर्म केले तर हे सगळे वाईट वातावरणामधले वाईट विचार तुमच्या मनामध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला अजूनच ते वाईट करतील. म्हणून सावधान. कुणाला तुम्ही हानी पोहोचू नका, स्वतःला हानी पोहोचू नका. चांगले विचार करा, स्वतःवरही उपकार करा आणि चांगले विचार सोडून जगावर पण उपकार करा. हे आहे सायन्स ऑफ व्हायब्रेशन. हे स्पंदनशास्त्र आहे. हे काही साधारण नाही आहे, सूक्ष्म आहे, पण आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. कारण आपण कर्मयोगाचं अध्ययन करत आहोत, म्हणून आपल्याला जाणणं आवश्यक आहे. त्यानंतर शुभ आणि अशुभ कर्माच्या प्रभावापासून कसे मुक्त व्हावे. आता कोणतंही कर्म आपण घेतलं, कोणतेही कर्म करायचं असेल तर त्या कर्मामध्ये दोनही गोष्टी असतात, शुभ आणि अशुभ दोनही असते. स्वामीजी काय म्हणतात बघूया. कर्मयोगासंबंधी एक अत्यंत सूक्ष्म आणि सखोल मुद्दा उपस्थित होतो आणि तो असा की आमची ही सत्व असत कर्मे एकमेकांशी घनिष्ठपणे संबद्ध असतात. असे एकही कर्म नाही की जे एकाच वेळी शुभ आणि अशुभ अशा दोन्ही फलांना जन्म देत नसेल. समजा हे आपल्याला समजले, पण मग आपण कर्म करावयाची तरी कसे. जीवनातील कार्ये पार पाडित असता कशातच आसक्त वा लिप्त न होणे. लक्षात ठेवा की तुम्ही जगापासून संपूर्ण पृथक आहात. कार्य कोणतेही असेना, ते जर तुम्ही स्वतःसाठी आचरणार नाही तर त्याचा कसल्याच तऱ्हेचा प्रभाव तुमच्यावर पडू शकणार नाही. इथे स्वामीजींनी हा मुद्दा अगदी क्लिअर करून आपल्याला सांगितलेला आहे की प्रत्येक कर्मामध्ये शुभ आणि अशुभ असतेच. असं एकही कर्म नाही की ज्यामध्ये शुभ आणि अशुभ असणार नाही. चांगलं करायला गेलं तर त्यामध्ये पण थोडंफार वाईट असते आणि वाईट करायला गेलं त्यामध्ये पण थोडंफार चांगलं असतेच. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये चांगलं आणि वाईट असते. मग उपाय काय, यामधून बाहेर कसं पडायचं. कारण आपल्या जगण्यामुळे, आपल्या अस्तित्वामुळे कितीतरी किड्या माकुड्यांचं, जंतूंचं अस्तित्व नष्ट होते. जे आपण श्वासोच्छ्वास घेतो त्या माध्यमातून कितीतरी सूक्ष्मजंतू आपल्या शरीरामध्ये जाऊन नष्ट होतात. म्हणजे आपण जगतो ते इतरांच्या भरोशावरच जगत असतो. म्हणजे आपल्या जगण्यासाठी बऱ्याच लोकांना सॅक्रिफाईस करावा लागतो, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपण जे काही खातो, तांदूळ खातो, गहू खातो, म्हणजे हे सगळे वनस्पती सॅक्रिफाईस करतात. म्हणजे कोणतंही असं कर्म नाही की ज्यामध्ये काही अशुभ असणार नाही, काही शुभ असणार नाही.
म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे, गहना कर्मणो गती. कर्माची गती फार गहन आहे. भगवान श्रीरामकृष्ण पुन्हा पुन्हा सांगायचे, अरे कर्म करणं फार कठीण आहे. आपल्याला वाटते की आपण निष्काम भावानं कर्म करत आहो, पण कुठून तो अहंकार शिरतो आणि ते काम सकाम होऊन जाते हे कळत नाही. अहंकार शून्य होऊन कर्म करणं. तर ठाकूर म्हणायचे की कर्मयोग अतिशय अवघड आहे. कारण आपल्याला वाटते की आपण निष्काम भावानं करत आहो, पण त्यामध्ये काही ना काही कामना येऊनच जाते, ते सकाम होऊनच जाते, तिथे अहंकार येतोच. एक सुंदर गोष्ट सांगायची भगवान श्रीरामकृष्ण, म्हणजे कसं चांगल्या कर्मामध्ये पण वाईट आहे आणि वाईटामध्ये पण चांगलं आहे, हे सत्य आहे. गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. एक व्यक्ती तो आपल्या वडिलाचं श्राद्ध करत होता. वडील वारले, चांगला श्रीमंत होता, तो श्राद्ध करत होता. त्यांनी हजारो लोकांना जेवणासाठी घरी बोलावलं आणि मनसोक्त त्यांना भोजन दिलं, त्यांच्या आवडीप्रमाणे भोजन दिलं. खूप लोकांनी आशीर्वाद दिले, अरे बापरे खूप चांगलं श्राद्ध केलं, बऱ्याच गरिबांना दान दक्षिणा केल्या. तर एक गरीब मनुष्य गाय घेऊन तो कसाईखान्याकडे घेऊन जाणार होता. त्या गायीला मारणार आणि तो विकणार होता. आता ती गाय चांगली धष्टपुष्ट होती, त्यामुळे हा ओढून घेऊन जायचा, पण ती गाय काही ऐकायची नाही. याला खूप ताकद लागायची, तरी पण तो त्या गायीला घेऊन जात होता, कसायाकडे घेऊन जात होता. आता याला दिसलं की अरे इथे तर चांगली जेवणाची व्यवस्था आहे. त्याने गाय बांधून ठेवली, तिथे गेला, जेवण केलं आणि जेवण करून त्याच्यामध्ये शक्ती आली, त्या शरीरामध्ये शक्ती आली आणि मग तो त्या गायीला ओढत खेचत घेऊन कसायाकडे घेऊन जाऊ शकला. ती त्या कसायाने त्या गायीची कत्तल केली. आता इथे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तो मनुष्य श्राद्धाचं पुण्यकर्म करत होता, पण ते अन्न त्या गरीब माणसाने खाल्लं, त्याच्यामुळे त्याला शक्ती आली आणि त्यामुळे तो त्या गायीला घेऊन जाऊ शकला आणि त्या गायीचा प्राण गेला. आता त्या गायीचा जो प्राण गेला ते पाप झालं, ते पापसुद्धा याला लागलं, कारण याचं अन्न खाऊन त्या माणसाला शक्ती मिळाली, म्हणून तो गाय घेऊन जाऊ शकला. म्हणजे बघा, कर्म चांगलं करत आहे, सत्कर्म करत आहे, श्राद्ध करत आहे, पण त्यापासून अशुभ झालंच. म्हणजे त्या माणसानं त्या गायीची विक्री केली, त्या गायीची कत्तल झाली, गायीचा प्राण गेला, त्याला कारणीभूत याचं हे भोजन झालं, म्हणजे तिथे पाप आलंच ना. म्हणजे इथे अगदी स्पष्ट आहे की कोणतंही काम करायला गेलो तरी त्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात. चांगलं जास्त असेल, वाईट कमी असेल, आणि वाईट कर्म असेल तर वाईट जास्त असेल, थोडंफार त्यात चांगलंही असेल. म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत असतो. असं कोणतंही कर्म नाही की ज्यामध्ये सगळंच चांगलं आहे आणि सगळंच वाईट आहे. मग असं आहे तर कर्म करायचं कसं? कारण जगामध्ये तर राहायचं आहे, काहीतरी तर करावंच लागेल. काही लोक म्हणतात की मग कशाला कर्म करायचं? जर कोणतेही कर्म केलं मग त्यामध्ये जर काही वाईटच होत असेल, त्यामध्ये लोकांची हानीच होत असेल, अहिंसा परमो धर्म, लोकांची हिंसा होत असेल, या जंतू किड्या माकुड्याची हिंसा होत असेल, जैन लोक बघा ते फार सावध असतात, तर मग या जगामध्ये जगायचंच कशाला? त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. आत्महत्या करणं काही त्यावरचा उपाय नाही, ते काही समस्येचं सोल्युशन नाही. की आपल्या अस्तित्वामुळे इतरांना त्रास होतो, मग आपण आपलं अस्तित्व संपून टाकायचं, पण तो काही खरा मार्ग नाही आहे. इथे स्वामीजी आणि गीता आपल्याला सांगतात की तसं करून काही उपयोग नाही. आपल्याला कर्म करावेच लागणार आहे, चांगल्याने वाईट येणारच आहे, पण ते चांगल्याने वाईटाचे परिणाम आपल्यावर प्रभाव टाकू शकणार नाही. केव्हा? जेव्हा ते कर्म आपल्या स्वार्थासाठी नसेल, त्यामध्ये आपला स्वार्थ जर मुळीच नसेल आणि तुम्ही जर पूर्णपणे निष्काम भावानं करू शकलात तर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाही. हेच तर स्वामीजी म्हणतात. समजा हे आपल्याला समजले, पण मग आपण कर्म करावयाचे तरी कसे? जीवनातील कार्ये पार पाडित असता
कशातच आसक्त वा लिप्त न होणे. लक्षात ठेवा की तुम्ही जगापासून संपूर्ण पृथक आहात. कार्य कोणतेही असेना, ते जर तुम्ही स्वतःसाठी आचरणार नाही तर त्याचा कसल्याच तऱ्हेचा प्रभाव तुमच्यावर पडू शकणार नाही. म्हणजे हे जे कर्माचे परिणाम आहे किंवा कर्माचे भोग आहे, कर्माची फळं आहे, ही कोणाला भोगावी लागतात? स्वार्थी माणसाला, ज्याच्यामध्ये अहंकार असतो. हे मी करता आहे, मी करतो आहे, हा कर्तेपणा असतो, तेव्हा त्याला चांगले आणि वाईट दोन्ही फळं भोगावी लागतात. कारण तिथे तो स्वतःसाठी करतो, तो इतरांसाठी करत नाही. आपण मागे बघितलंच की सैन्यामध्ये जर एका सैन्याने शत्रूचे 100 सैन्य मारले, त्याला परमवीर चक्र मिळते. आता तिथे हिंसा आहे, पण बघा त्या हिंसेमागचा उद्देश काय आहे? कारण तो ते कर्म करतो स्वतःसाठी नाही, देशाचं रक्षण करण्यासाठी करतो. तो देशाचा सैनिक आहे, त्याचं ते कर्तव्य आहे. त्याला लोकांना मारून पैसे कमवायचे नाही, तर त्यामध्ये त्याचा स्वार्थ नाही. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी तो करतो आहे. त्यामुळे त्या कर्माचं फळ त्याला लागणार नाही. भगवान अर्जुनाला म्हणतात की युद्ध कर. त्या युद्ध केल्यामुळे तू जरी हरला आणि तू जरी मेला तरी तू स्वर्गाला जाशील आणि जिंकला तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. कारण हे धर्मयुद्ध आहे, त्यामुळे तुला पाप पुण्य लागणार नाही, उलट तुझी कीर्ती होईल. म्हणजे इथे युद्ध करायला प्रवृत्त करतात. त्या युद्ध करणं म्हणजे काय? त्यामध्ये हिंसाच आहे, पण ते हिंसा कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी. कारण जर ते युद्ध केलं नसतं आणि कौरव जर राहिले असते तर जगातल्या सगळ्या लोकांना दुःख भोगावी लागली असती, त्यांनी लोकांवर अत्याचार केले असते. त्यामुळे लोकांचे दुःख कमी करण्यासाठी असे वाईट लोक त्यांना मारणंच गरजेचं आहे, हे भगवंतांनी सांगितलं. भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध का केला? कारण लंकेमधल्या लोकांवर तो इतका अत्याचार करायचा, लोक त्राही झाले होते. लोकांना मुक्त करण्यासाठी भगवंताने रावणाचा वध केला. सीतामाईचं फक्त कारण होतं. पण हे असे दुष्ट लोक काय करतात? जगावर अन्याय करतात, साधारण लोकांना कष्ट देतात. म्हणून त्यांच्या भगवंताला नायनाट करावा लागतो. विनाशायाच्या दुष्कृताम परित्राणाय साधूनाम. भगवंताने म्हटलं आहे की साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि आता दुर्जन लोकांचा विनाश करण्यासाठीच तर मी जन्म घेत असतो. आता भगवंत युद्ध करतात, भगवान रामचंद्रांनी केलं, कृष्णाने केलं. त्यांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही. येत किंचित स्वार्थ नाही आहे की मला राज्य बळकावायचं आहे, नाही. लक्ष्मण म्हणाला की सोन्याची लंका आहे, आपण राज्य करू. नाही, मला राज्य नको आहे. मी त्यासाठी युद्ध केलं नाही की ते राज्य बळकावायचं आहे मला. ते सुवर्णमय लंका असेल तरी त्यापेक्षाही जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. माझी जननी आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. तेव्हा इथे निस्वार्थ होऊन जर कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला लागत नाही, हेच इथे म्हटलं आहे. की प्रत्येक कर्मामध्ये शुभ आणि अशुभ आहेच, पण कुणाला त्याचे परिणाम भोगावे लागतात? जो मनुष्य स्वार्थी आहे, ज्याच्यामध्ये अहंबोध आहे, अहंकार आहे, मी करता आहे हा भाव आहे, अशा भावनेनं जो हे कर्म करतो त्याला त्याची फळं भोगावी लागतात. पण जर आपण त्यामध्ये आसक्त नसू आणि ते आपण कर्तव्य आपल्यासाठी करत नसू, ते इतरांच्या कल्याणासाठी असेल, आपण त्याला वाईटही घेणार नाही, चांगलेही घेणार नाही, आपल्यावर ह्या दोन्ही गोष्टीचा प्रभाव पडणार नाही. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कशा प्रकारे आपण कर्म करायचं आहे की ज्यामुळे ह्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागणार नाही. हेच यामध्ये स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. पूर्णत्व म्हणजे काय? पूर्णत्वाचा अर्थ काय आहे? कारण आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा आपण पूर्णत्व अपेक्षित करतो. बरेच लोकांचं स्वप्न असतं की हे जगामध्ये हळूहळू सगळं चांगलंच होईल, ह्या जगामध्ये पूर्णत्व येईल आणि जे काही आज वाईट आहे ते सगळं वाईट निघून जाईल, सगळे लोक चांगले होतील. आता हे पूर्णत्व ह्या जगामध्ये मिळवण्याची ते अपेक्षा करतात.
बघा स्वामीजी काय म्हणतात, अधिकांश लोकांचा असा विश्वास असतो की एक असा समय येईल की जेव्हा जग पूर्णत्वाला पोहोचेल आणि मग संसारात आधी व्याधी मृत्यू दुःख वा दुष्टता शिल्लक राहणार नाही. असली अवस्था कधीही येऊ शकणार नाही. कसे शक्य आहे हे? भले व बुरे म्हणजे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू ना. भले घेऊ जाता त्याबरोबरच बुरेही येणारच नाही. हे घडावे कसे? पूर्ण जीवन हे शब्दच मुळी विरोधात्मक होत. जीवन म्हणजेच प्रत्येक बाह्य वस्तूशी सतत चाललेले द्वंद्व. हा जो अंतर्जगत व बहिर्जगत यामध्ये सारखा संघर्ष चालू असतो त्यालाच तर आपण जीवन म्हणत असतो. बघा जे किती स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आपली जीवनाबद्दलची धारणा काय आहे, कल्पना काय आहे? जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणं, परिपूर्ण जीवन. समाज म्हणतात की हे असं नाही आहे, हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. जीवन आणि पूर्णता या दोन गोष्टी एकत्र येऊच शकत नाही. कारण जीवन म्हणजेच अपूर्णता, जीवन म्हणजेच इम्परफेक्शन. ह्या जगामध्ये आपण आलो, हे जग कधीच परफेक्ट होऊ शकत नाही. कसं काय शक्य आहे? हे जग परफेक्ट झालं तर मग काय जगच राहणार नाही. ह्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राहणारच. आपण या जगामध्ये स्वप्न बघतो की या जगामध्ये राहून आपल्याला पूर्णत्व मिळेल, पण हे जगच तर अपूर्ण आहे. ह्या जगामध्ये परफेक्शन कधीच येऊ शकत नाही, कारण ते नाहीच आहे. या जगाचा स्वभावच नाही आहे. तुम्हाला पूर्णत्व जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे जे तुम्ही जीवन म्हणता, जीवन म्हणजे संघर्ष, अंतर्जगत आणि बाह्यजगत यामध्ये संघर्ष, हा संघर्ष आहे म्हणून जीवन आहे. आता ह्या संघर्षाच्या पलीकडे तुम्ही गेलात म्हणजे इथलं जीवन तुमचं संपलंच. कारण ते परफेक्शन, ते पूर्णत्व कशामध्ये आहे? आत्म्यामध्येच आहे, परमेश्वरामध्येच आहे, ब्रह्मामध्येच ते आहे. म्हणून आपण म्हणतो पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. म्हणजे हे जग त्या ब्रह्मातून आलं आहे. ते जग कसं आहे? पूर्णच आहे. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तेव्हा ते ब्रह्म पूर्ण आहे. ते ब्रह्म कसं आहे? इन्फिनिट आहे, ते अनंत आहे. आणि हे जग कसं आहे? अपूर्ण आहे. हे जग शांत आहे. ह्या शांतामध्ये तुम्ही अनंताला आणणार कसे? शक्य आहे का? जे अनंत आहे, जे इन्फिनिट आहे, जे पूर्ण आहे, त्याला तुम्ही या लिमिटेड जगामध्ये कसं काय तुम्ही त्याला मॅनिफेस्ट करणार? कधीतरी शक्य आहे का? जीवन कधीतरी पूर्ण होऊ शकते का? आपण जन्माला आलो त्या दिवशीपासूनच आपल्याला माहिती आहे, मुलगा येतो, लहान होतो, तरुण होतो, म्हातारा होतो, मरतो. आता कोणी म्हटलं की मी कायमचा युवकच राहिलो पाहिजे, शक्य आहे का? ह्या जगामधली कोणतीही गोष्ट जशी आहे तशीच राहू शकत नाही. ही बदलत असते. मग या बदलत्या गोष्टीमध्ये, बदलत्या जगामध्ये तुम्ही पूर्णत्व कसं काय तुम्ही अपेक्षित करता? या जगात तुम्हाला पूर्णत्व मिळणार कसं? कारण संघर्ष म्हणजेच तर जग, नाहीतर हे जगच नसतं. जर तुम्ही संघर्षाच्या पलीकडे गेले म्हणजे तुम्ही ह्या जगाच्या पलीकडे गेले, मग तिथे तुम्हाला पूर्णत्व मिळेल, पण तिथे या जगाचं अस्तित्वच राहणार नाही. हे जगही राहील आणि ह्या जगात दुःखही राहणार नाही, शोकही राहणार नाही, वाईटही राहणार नाही, चांगली राहणार नाही. असं कधी शक्य आहे का? जग म्हटलं की अपूर्णता आलीच, कारण हे अपूर्णता प्रतीकच आहे. आपण अपूर्ण आहोत, आपण इम्परफेक्ट आहोत, म्हणून तर आपण या जगामध्ये आलो ना. नाहीतर आपण जगामध्ये आलोच कशाला असतो? तेव्हा हे जग परफेक्ट होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे, स्वामीजीने सांगितलं होतं की ही आहे कुत्र्याची शेपटी. ही कुत्र्याची शेपटी वाकडीच राहणार. हे जग कधी परफेक्ट होऊ शकत नाही. पण तुम्ही ह्या जगाच्या पलीकडे जाऊ शकता. तुम्हाला पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं आहे ते या जगामध्ये नाही. ह्या जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं. तुम्हाला श्वासोच्छ्वासासाठी हवा पाहिजे, पोट भरायसाठी अन्न पाहिजे. अन्न आणि तुम्हाला जर हवा मिळाली नाही, वायू मिळाला नाही, तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. मग इथे पूर्णत्व कुठं आलं? इथे जर परावलंबित्व आहे. तुम्हाला अन्नावर अवलंबून राहावं लागते, तुम्हाला हवेवर अवलंबून राहावं लागते. मग ह्या अशा गोष्टी ज्या परावलंबी आहे तिथे पूर्णत्व आलं कुठं? ते ब्रह्मच एकमात्र पूर्ण आहे. तिथे कशाचाच अभाव नाही.
कशावरच ते अवलंबून नाही. त्यामुळे पूर्णत्व आहे तिथे, पण आपण पूर्णत्व शोधतो या जगामध्ये, आणि या जगामध्ये पूर्णत्व प्राप्त करून घेणं कधीही शक्य नाही. कारण हे जग अपूर्णच राहणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हजारो वर्ष प्रयत्न करा, पण हे जग आहे तसंच राहणार. या जगामध्ये साम्यावस्था आली तर हे जगच नष्ट होईल. कारण या 3 गुण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ह्या तिघांचं मिश्रण म्हणजे संघर्ष, आणि संघर्ष म्हणजे जीवन. क्षणोक्षणाला आपल्याला संघर्ष करावा लागतो. बाह्य प्रकृती, अंतरप्रकृती. अंतरबाहिर युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज म्हणतात. तर हे बाहेरचं जग आहे जे आपल्या मनाला आकर्षित करत आहे, जे आपल्याला सत्य वाटत आहे, आपण त्याच्या मागे धावत आहोत. आणि अंतर्जगत आहे की जे पूर्ण आहे, ज्याला कशाचीच उणीव नाही, कशाचा अभाव नाही. तो अंतर्मन आणि हे अंतर्जग आणि बाह्य जग यामध्ये सतत संघर्ष म्हणजेच जीवन. ह्या प्रकृतीला जिंकून ह्या जगाच्या पलीकडे जाऊन तुम्ही ते पूर्णत्व प्राप्त करू शकता. या जगामध्ये प्रवेश करून इथे मी या जगामध्ये पूर्णत्व प्राप्त करील, शक्य नाही. तुमच्यामध्येच पूर्णत्व आहे. तुम्हाला प्राप्त करण्याची काही गरज आहे का? तुम्ही पूर्णच आहात, पण तुम्ही ते विसरलेले आहात. तुम्ही या जगाशी एक झाला, त्यामुळे तुम्हाला वाटतं की माझं शरीर कायमचं तसंच राहिलं पाहिजे. तसं होणं शक्य नाही. इथे पूर्णत्वाची अपेक्षा आपण करूच नाही, कारण जगामध्ये पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. पूर्णत्व आहे आत्म्यामध्ये. तुम्ही जेव्हा आत्मज्ञान प्राप्त करून घ्याल तेव्हा तुम्हाला ते पूर्णत्व मिळेल. मग तुम्हाला कळेल की मी नेहमीच पूर्ण होतो, मी नेहमीच मुक्त होतो, मी कधीच परावलंबी नव्हतो. हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही या जगाच्या पलीकडे जाल. तोपर्यंत हे सगळं राहणारच. तेव्हा या जगामध्ये पूर्णत्वाचं स्वप्न बघणं म्हणजेच मूर्खपणा आहे. त्यानंतर जगामध्ये किती प्रकारच्या मानसिकता असू शकतात. आता इथे स्वामीजींनी सांगितलं की जगामध्ये वेगवेगळे लोक राहतात, करोडो लोक आहेत, आणि ते सगळेच लोक काही ना काहीतरी कर्म करत असतात. आता आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती. आता कितीतरी मानसिकता आहे, म्हणजे काय काय उद्देशानं प्रेरितून लोक कर्म करत असतात, आपण कल्पना करू शकत नाही. पण इथे ढोबळमानाने स्वामीजींनी 4 विभाग केले आहेत. या मानवजातीत 4 विभाग केले आहे, आणि स्वामीजींनी ते नीतिशतकामधून भर्तृहरीचा जो श्लोक आहे त्या नीतिशतकामधल्या श्लोकाचा आधार घेऊन केलेले आहे. म्हणजे सगळ्या मानवजातीला 4 भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे की मनुष्य कसा प्रेरित होऊन कर्म करत असतो, त्याच्या कर्मामागची प्रेरणा काय असते, आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, हे त्या भर्तृहरीने सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आणि तो श्लोक स्वामीजींनी ते आपल्याला सांगितलेला आहे. ह्या जगात अनेक प्रकारचे लोक आढळून येतील. प्रथम म्हणजे देवप्रकृतीचे लोक. हे पूर्ण आत्मत्यागी असून स्वतःचा प्रत्यक्ष प्राण देखील पणास लावून उपकार करण्यास ते कमी करीत नाहीत. हे सर्वश्रेष्ठ मानव होत. ह्यांच्या खालोखाल म्हटले म्हणजे सत्स्वभावाचे लोक, सज्जन. स्वतःचे काही नुकसान होत नाही तोपर्यंत हे इतरांवर उपकार करीत असतात. यानंतरची तृतीय श्रेणी आसुर प्रवृत्ती लोकांची. हे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यास कचरत नाहीत. आणि चौथे म्हणजे विघ्नसंतोषी लोक. हे निष्कारणच दुसऱ्यांचे अनिष्ट करीत असतात. म्हणजे अशा प्रकारे स्वामीजींनी 4 भागामध्ये लोकांची मानसिकता विभाजित केली आहे. म्हणजे संपूर्ण मानवजात ह्या 4 प्रकारच्या लोकांनी स्वामीजींनी सांगितलेलं आहे की 4 प्रकारची लोक आहेत. आणि इथे भर्तृहरी काय म्हणतो, एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थान परित्यज्य. इथे पहिली श्रेणी जे स्वामी म्हणतात की प्रवृत्तीचे लोक, देव प्रकृतीचे लोक, सर्वश्रेष्ठ लोक जे स्वामीजीने म्हटलं आहे, इथे भर्तृहरी म्हणतो एके सत्पुरुषा. त्यांना सत्पुरुष म्हटलं जातं, त्यांना महात्मा म्हटलं जातं. स्वामीजी म्हणतात आय कॉल मी महात्मन हुज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर. त्याला मी महात्मा म्हणतो की ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळते. इथे भर्तृहरी म्हणतात की त्याला मी महात्मा म्हणतो, महापुरुष म्हणतो. येते सत्पुरुषा.
परार्थ घटका स्वार्थान परित्यज्य. इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या स्वार्थाचा संपूर्णपणे त्याग करतात. याला म्हटलं आहे खरा खरा आत्मत्याग. म्हणजे स्वतःचा प्राण गेला तरी हरकत नाही, पण इतरांच्या कल्याणासाठी आपला स्वार्थ संपूर्णपणे सोडून देणारे जे लोक असतात त्यांना आपण म्हणतो सत्पुरुष. स्वामी विवेकानंद स्वतःच्या कुटुंबाची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी संपूर्ण त्याग केला. कशासाठी? स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं. कशासाठी? लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या गुरुच्या आदेशाचं पालन करण्यासाठी. त्यांची शिष्या मिस मार्गारेट नोबल, भगिनी निवेदिता लंडनमध्ये होती. चांगल्या घरची मुलगी, शिकली सवरलेली, पण आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तिनं सगळं काही त्याग केलं. भारतामध्ये येऊन भारत मातेची सेवा केली आणि शेवटी दार्जिलिंगला तिने आपला प्राण सोडला. म्हणजे बघा, हे आहे महापुरुष, हे आहे सत्पुरुष. ते स्वतःचा स्वार्थ मुळीच बघत नाही. त्यांचं सगळं काही, तन मन धन, त्यांचं सगळं काही या जगासाठीच असते. त्यांना स्वतःसाठी काहीही नको असते. ह्या जगाकडून ते कसलीच अपेक्षा ठेवत नाही. त्यांना माहीत असते की ते जगापासून वेगळे आहे, ते जगाशी एक होत नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांची मानसिकता अशी असते की संपूर्ण आत्मत्याग, स्वतःचं काहीच ठेवत नाही. पूर्णपणे स्वतःला भगवंताच्या चरणी किंवा या जगासाठी ते बलिदान देतात. त्यांना म्हटलं आहे सत्पुरुष. आणि ही झाली पहिली कॅटेगरी. दुसरी आहे सामान्यस्तु परार्थ मुद्यमभृता स्वार्थ अविरोधेनये. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना म्हटलं आहे सामान्य. हे सामान्य लोक काय आहे? स्वतःचा स्वार्थ तर बघतातच, म्हणजे स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष करत नाही, पण त्यासोबतच जेवढं शक्य होईल तेवढं इतरांना सहाय्य करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यांना जेवढं शक्य होईल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करा, तुम्ही स्वतःच्या गरजा भागवा, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका, पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी जगाला मदत करा. यांना म्हटलं आहे सामान्य, म्हणजे एनलायटन सिटिझन, प्रबुद्ध नागरिक व्हा. तुम्ही देशाचे नागरिक आहात. तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करू नका, तुम्ही देशाचा विचार करा, देशामधल्या गरिबांचा विचार करा. मी नागरिक आहे, नागरिक या नात्यानं माझं कर्तव्य आहे. आपण म्हणतो प्रार्थना, भारत माझा देश आहे, भारतवासी माझे बांधव आहे. आपण असं म्हणतो, भारतवासी माझे बांधव आहे, पण त्या बांधवांसाठी आपण काही करतो का? आपण काहीच करत नाही. पण इथे सामान्य जे असतात ते स्वतःचा स्वार्थ तर बघतातच, पण त्यासोबतच समाजाचं हित पण बघतात, जगाचं कल्याण पण बघतात. कितीतरी असे गृहस्थ आहेत की जे गृहस्थ धर्माचं आचरण करूनसुद्धा जगाच्या कल्याणासाठी खूप प्रयत्न करतात, खूप झिजतात. तर यांना म्हटलं आहे सामान्य. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक आहे ये मी मानव राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये. हे आहे मानव राक्षस, मनुष्य रूपामध्ये राक्षस आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांवर अन्याय करतात, इतरांना त्रास देतात. ये मी मानव राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये. परहित, लोकांचं हित स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतात. म्हणजे बघा, यांना काही घेणं देणं नाही. मी फक्त, हा यांचा अहंकारच एवढा असतो की सगळं काही मलाच मिळालं पाहिजे, त्यासाठी मी लोकांवर अन्याय करायला सुद्धा तयार आहे. मी भ्रष्टाचार करील, लोकांना त्रास देईल, लोकांची पिळवणूक करील, त्यांची हिंसा करील, त्यांना लुबाडेल, त्यांना फसवेल. मला काही घेणं देणं नाही, मला फक्त पाहिजे. म्हणजे यांना म्हटलं आहे हे मनुष्य नाही, हे मानव राक्षस आहे. म्हणजे दिसतात मनुष्यासारखे, पण यांची वागणूक असते राक्षसासारखी. स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. खून, दरोडेखोरी करणं त्यांना काहीच अशक्य नाही आहे, कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थच बघायचा आहे. आणि चौथ्या प्रकारचे लोक असतात, इथे भर्तृहरी म्हणतो की त्यांना काय म्हणावं मला हेच कळत नाही. ये तू घ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे.
त्या चौथ्या प्रकारचे लोक जे स्वामीजी म्हणतात विघ्न संतोषी, हे निष्कारणच दुसऱ्यांचे अनिष्ट करीत असतात. म्हणजे यांना त्यामुळे काहीच प्राप्त होत नाही. कमीत कमी स्वार्थी लोकांना स्वतःसाठी काहीतरी प्राप्त होते, पण यांना काहीही प्राप्त होत नाही तरी लोकांचं अनिष्ट करीत जातात. आता तुम्हाला काही मिळालं तर ठीक आहे. आता तुम्ही जर एक दगड घेतला आणि रस्त्याच्या लाईटला मारला, आता तो तुम्ही लाईट फोडल्यामुळे तुम्हाला काही मिळालं का? तुम्हाला काही 2 पैसे मिळाले? पण देशाचं नुकसान झालं ना. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं शेत जाळून टाकलं, आता ते शेत तुम्ही पेटवून दिलं, कशामुळे? ईर्षेमुळे, मत्सरामुळे. तुम्हाला काही फायदा झाला का? तुम्हाला काही मिळालं का त्यामधून? तुम्हाला काहीच मिळालं नाही. तरी पण तुम्ही ते कृत्य केलं. म्हणजे कशामुळे? ईर्षेमुळे, द्वेषामुळे. उगीचच लोकांना त्रास द्यायचा. स्वतःला फायदा हो की न हो, त्रास देणं हे त्यांचं काम आहे. आता अशा लोकांना काय म्हणावं? म्हणजे बघा, आपल्याला जगामध्ये राहायचं आहे, पण आपल्याला आसुरी, राक्षस आणि हे चौथ्या प्रकारचं व्हायचं नाही. पहिला जो प्रकार आहे सत्पुरुष, तो आदर्श आहे. दुसरा आहे सामान्य. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणे. पण आदर्श आहे सत्पुरुषांचा. हा मानव राक्षसांचा आदर्श होऊ शकत नाही. आपण पहिल्या 2 कॅटेगरीमध्येच असलो पाहिजे. हे तिसरे आणि चौथे म्हणजे काय आहे? हे जगाला शाप आहे. हे जगाला नष्ट करणारे आहे. हे आसुरी संपदा आहे. त्यामुळे आपण त्या लेवलवर कधी जाऊ नये. म्हणून इथे म्हटलं आहे स्वामीजींनी की 4 प्रकारचे लोक आहे आणि हा भर्तृहरीचा नीतिशतकामधला 75वा श्लोक आहे. तो स्वामीजींनी या व्याख्यानामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय? हे 2 टेक्निकल शब्द आहे आणि हे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्याला जेव्हा कर्मयोगाचं आचरण करायचं आहे तर हे दोन्ही शब्द आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. आपल्याला ते कळलं पाहिजे की प्रवृत्ती म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय. आपण ऐकत असतो, पण बरेचदा याचा अर्थ आपल्याला कळत नाही. स्वामीजी काय म्हणतात? एखाद्या गोष्टीकडे प्रवर्तित होणे म्हणजे ज्याला आपण संसार म्हणतो तो, मी व माझे, सर्वदा सर्व वस्तू या मी रूपी केंद्राकडे जमविणे, याचेच नाव प्रवृत्ती होय. आणि ज्यावेळी ही वृत्ती लोप पाहू लागते, ज्यावेळी निवृत्तीचा उदय होतो, त्याचवेळी कुठे नीतीचा आणि धर्माचा प्रारंभ होतो आणि तिची पूर्णता म्हणजे संपूर्ण आत्मत्याग. आत्मत्याग म्हणजे दुसऱ्यांसाठी शरीराचा, मनाचा, फार काय पण सर्वस्वाचा देखील होम करण्याची सतत तयारी. माणसाला ही अवस्था लाभली की तो कर्मयोगात सिद्ध होतो. तेव्हा इथे बघा, प्रवृत्ती आणि निवृत्ती जगामध्ये दोन्ही गोष्टी आहे. प्रवृत्ती म्हणजे काय आहे? आपल्या मनाची या जगाकडे प्रवृत्ती. हे जग जे आपण बघतो त्या जगाकडे आपलं मन आकर्षित होतं आणि मग ह्या जगाकडे आपलं मन आकर्षित झालं की आपला अहंकार वाढलाच. मी वेगळा आणि जग वेगळं, ह्या 2 गोष्टी आल्या. बघा, इथे द्वैत आलं की मी वेगळा, मी अमुक आणि अमुक, आणि जग वेगळं. आता ह्या मीला संतुष्ट करायचं आहे. आता ह्या जगामधल्या जेवढ्या काही गोष्टी आहे, जेवढ्या काही वस्तू आहे, जेवढी काही सुखं आहे, ती सगळीच्या सगळी सुखं आपल्याकडे आकर्षित करून घेणं, म्हणजे त्यांच्या मागे धावणं, त्यांचं गुलाम बनणं, या जगाचं गुलाम होणं, ही आहे प्रवृत्ती. आणि मॅक्झिमम लोकांच्या स्वभावामध्ये ही प्रवृत्तीच असते. त्यांचं मन ह्या जगाकडेच जात असतं. ह्या जगामधून त्यांचं मन कधीच विड्रॉ होत नाही. त्यांच्या मनामध्ये या जगाविषयी कधीही वैराग्य निर्माण होत नाही, कारण त्यांना हे जगच खरं वाटतं. आणि त्यांना वाटतं की हे जग म्हणजे काय आहे? आपल्या उपभोगाचं साधन आहे. ह्या जगाकडून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, हे जग आपल्याला भरपूर आनंद देणार आहे, सुख देणार आहे, ही अशी भ्रामक कल्पना ते मनामध्ये ठेवून असतात की हे जग आपल्याला भरपूर काही सुख देईल. पण तसं नाही आहे वास्तवात. सुख कमी आहे आणि दुःखच जास्त आहे. तेव्हा प्रवृत्ती मार्गाची लोक सारखे ह्या जगाकडे धावत असतात
आणि त्याला म्हटलं आहे मी आणि माझं. कठोपनिषदामध्ये एक छान श्लोक आहे. इथे काय म्हणतात ऋषी, परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. हे परांग म्हणजे बाहेर बघणं. भगवंताने आपली इंद्रिय बहिर्मुख केली म्हणून आपण हे बाहेरचं जगच बघतो आणि या जगाकडेच आकर्षित होतो. त्याला म्हटलं आहे प्रवृत्ती. पण असे काही धीर पुरुष असतात, कश्चित धीरा प्रत्येक आत्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. इथे प्रत्येक आत्मन, प्रत्येक म्हणजे अंतर्जगत, पराग म्हणजे बाह्य जगत. इंद्रिय कशाकडे जातात? या जगाकडे जातात, म्हणजे प्रवृत्ती मार्गाकडे धावतात. पण काही लोक आपली इंद्रिय कंट्रोल करून आतमध्ये बघतात, म्हणजे ते ह्या जगापासून निवृत्त होतात. आता ते आपल्या आत्म्याच्या शोधामध्ये लागलेले आहे. आता त्यांचं मन या जगाकडे धावत नाही. त्यांचं मन परमेश्वराच्या शोधात धावते की आपल्या आतमध्ये काय आहे, या अंतर्जगतामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि याला म्हटलं आहे निवृत्ती. आणि स्वामीजी म्हणतात हा धर्माचा आणि नीतीचा पाया आहे. कारण जोपर्यंत आपण स्वार्थी आहोत, जोपर्यंत आपली प्रवृत्ती आहे, तोपर्यंत आपण लोकांकडून लुबाडण्याचाच प्रयत्न करू. आपण धर्माची पर्वा करणार नाही, नीतीची पर्वा करणार नाही. तिथे आपण नीतिमत्ता आणि धर्माचं आचरण करत नाही. कारण आपल्या मनामध्ये लोभ असतो, मला कसं जास्तीत जास्त मिळवता येईल. मग तिथे कुठे नीती आणि धर्म आला. पण जेव्हा आपण हळूहळू सोडायला लागतो, नाही बाबा तू घे, तू पहिले, मी शेवटी, म्हणजे आपण स्वतः काहीच अपेक्षा ठेवत नाही. सगळे तृप्त व्हा, तुम्ही आनंदात राहा, तुमच्या आनंदामध्ये मला पण आनंद आहे, म्हणजे अशी ज्यांची भावना असते त्यांना महापुरुष म्हणतो आपण. तेव्हा इथे स्वामी म्हणतात की तेव्हा कुठे नीतिमत्ता आणि धर्म आपल्या जीवनामध्ये येतो, जेव्हा आपण निवृत्ती मार्ग स्वीकारतो. म्हणजे हळूहळू आपल्याला ह्या जगाचं स्वरूप कळतं. मग या मी आणि माझेच्या मागे आपण धावत नाही. आपल्याला कळून चुकतं की हे सगळं नश्वर आहे. आणि मग आपल्या मनामध्ये निवृत्ती निर्माण होते. या जगाकडे जाण्याची प्रवृत्ती लोप पावते. मग आपण म्हणतो की नको, हे जग आता नको, हे जग मला नको, परमेश्वरा मला तूच पाहिजे, हे जग मला मोहित करू नये, ह्या जगाने मला आकर्षित करू नये, असं कर. और न मैं कुछ चाहूँगा प्रभु, और न मैं कुछ चाहूँगा, जो चाहूँ सो पाऊँगा, पर तुझसे जुदा हो जाऊँगा. प्रभु और न मैं कुछ चाहूँगा. भगवंता मला आता कशाची गरज नाही, मी कशाची तुझ्याकडून आशा करत नाही. मी जे आशा केली ते मला मिळेल. जो चाहूँ सो पाऊँगा, पर तुझसे जुदा हो जाऊँगा. ते या जगातल्या गोष्टी मला मिळतील, पण मी तुझ्यापासून दूर जाईल. मी जगाकडे जाईल, मी तुझ्याकडे येणार नाही. आता आपल्याला परत जायचं आहे, परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. आता हा बाहेरचा प्रवास झाला, अनेक जन्म होऊन गेले आपले या बाहेरचा प्रवास करता करता आपण गमावले. आता आपल्याला जागं झालं पाहिजे. आता तो आपला खरा आत्म्याकडे प्रवास सुरू केला पाहिजे. आणि तो प्रवास जेव्हा अंतर्जगामध्ये सुरू होतो तेव्हा जीवनामध्ये निवृत्ती यायला लागते. तेव्हा जीवनामध्ये खरं खरं वैराग्य येते. त्याला म्हटलं आहे निवृत्ती. तेव्हा हे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि स्वामीजी म्हणतात की जेव्हा ही अवस्था प्राप्त होते की तो मनुष्य कर्मयोगात सिद्ध होतो. जेव्हा प्रवृत्ती थांबते आणि त्याचं मन निवृत्तीकडे जाते, तेव्हा निवृत्ती मार्गाचं आचरण करून करून हळूहळू त्याला सिद्धी प्राप्त होते. म्हणजे याच माध्यमातून तो कर्म करतो, तो कर्मापासून निवृत्त होत नाही, तो जगामध्ये राहतो, पण कशावरही त्याची आसक्ती नसते. मी नाही, तूच, हे जग तुझंच आहे परमेश्वरा, माझ्यासाठी नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कर्माचा त्याग करणे योग्य आहे का? कर्माचा त्याग करणे योग्य आहे का? तर स्वामीजी काय म्हणतात, कर्मयोग आपल्याला विशेष करून शिकवितो की जगाचा त्याग करू नका, जगात वास करा, जगाचा प्रभाव हवा तितका तुमच्यावर पडू द्या, परंतु भोगासाठी नव्हे, कदापि नव्हे. भोग तुमचे लक्ष न हो. हे जग आपल्या भोगासाठीच उत्पन्न झाले आहे, ही पराकाष्ठेची ओंगळ धारणाच आपल्याला आबद्ध करून ठेवते. तीच अध्यपाताचे मूळ होय. हे जग आपल्यासाठी नाही,
प्रतिवर्षी लक्षावधी कोट्यावधी लोक या जगातून निघून जातात. त्यांच्या जागी दुसरे लक्षावधी पुरवले जात आहेत. जग जितके आपल्यासाठी आहे तितकेच आपणही जगासाठी आहोत. जे इथे आपल्याला एक लक्षात ठेवायची आहे गोष्ट की बरेच लोक म्हणतात की हे जग भगवंतानी आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. हे पशु पक्षी कशासाठी केले आहे? आपल्याला खाण्यासाठी केलेले आहे. म्हणजे ही जी आपली भावना आहे की जग आपल्यासाठी भोगासाठी केलेलं आहे, ही चुकीची धारणा आहे. हे जग तुमच्यासाठी आहे, तुम्ही पण जगासाठी आहात. फक्त भगवंताने तुमच्यासाठी जग निर्माण केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ही जी धारणा असते की हे जग आपल्या भोगासाठी निर्माण केलेलं आहे, हे जग तुमच्या भोगासाठी निर्माण केलेलं नाही. तुम्हाला शिक्षण देण्यासाठी, तुम्हाला धडे देण्यासाठी केलेलं आहे, तुम्हाला मुक्ती देण्यासाठी निर्माण केलेलं आहे. इथे तुम्ही ह्या जगामध्ये राहा, तुम्हाला जगाची त्याग करायचा गरज नाही. पण जगामध्ये राहून कसे राहा? अनासक्त राहा, कुठेही आसक्त होऊ नका. आणि जगात राहा पण भोगासाठी नव्हे. जगात राहूनही तुम्ही अशा प्रकारे राहा की तुम्ही जगाचे नाहीच. म्हणजे कुठेही आसक्ती नाही, अनासक्तपणे जगामध्ये राहा. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जगामध्ये राहा पण दासीसारखे राहा. बोट पाण्यामध्येच पाहिजे, पण बोटीमध्ये पाणी शिरता कामा नये. तुमच्या बोटीमध्ये पाणी शिरलं तर बोट पाण्यात डुबेल. म्हणून जगात राहा पण जगाला तुमच्या मनामध्ये प्रवेश करू देऊ नका. तुम्ही संसारामध्ये राहा पण संसारी होऊ नका. म्हणजे जगामध्ये राहा पण कुठेही अडकून पडू नका, कुठेही आसक्त होऊ नका. सगळं एक साक्षी म्हणून बघा, तुम्ही एक पाहुणे म्हणून बघा. हे जग काय आपलं परमनंट स्थान नाही आहे. आपण काही दिवसाचे इथे पाहुणे आलेलो आहेत. ही एक धर्मशाळा आहे. अशा दृष्टीनं जगाकडे बघा, मग तुम्ही जगामध्ये आसक्त होणार नाही. तुम्हाला जग सोडून जाण्याची गरज नाही. कारण मनामध्ये जर कामना असेल, तुम्ही जरी सोडून गेला तरी हे जग तुमचा पिच्छा सोडणार नाही. तुम्ही जंगलात गेला तरी तिथे पण तुम्ही संसार निर्माण कराल. कारण मनामध्ये जोपर्यंत कामना आहे तोपर्यंत तुम्ही जग सोडणार कसे? त्या जगामध्ये राहूनच, कामना पूर्ण करूनच तुम्ही जीवन जगा. पण बघा की तुम्ही कशाहीमध्ये आसक्त होणार नाही. अनासक्तपणे जगात राहा, आपले सगळे कर्तव्य करत राहा. पण लक्षात ठेवा की हे जग तुमचं नाहीच. हे जग भगवंताचं आहे. हे जग त्याने निर्माण केलेलं आहे. तो कर्ता आहे, तो सगळ्यांचं कल्याण करणार आहे. अशा भावनेनं तुम्ही कर्तव्य करा, म्हणजे तुम्हाला हे जग बांधणार नाही. मग जगामध्ये राहून कर्म कसे करावे? तेव्हा स्वामीजी म्हणतात, निस्वार्थताच ईश्वर होय. कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नांच्या पलंगावर लोळूनही संपूर्ण निस्वार्थी राहू शकेल. आणि असे निस्वार्थ झाल्याने तो ब्रह्मपदी स्थित झाला असेच म्हणावे लागेल. तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपडात जिने कंठीत असेल, चिंध्या गुंडाळीत असेल, अजिबात कफल्लक असेल, तथापि तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असेच म्हणणे भाग पडेल. येथे स्वामीजीने उदाहरण दिलं की एक मनुष्य राजा आहे, सिंहासनावर बसलेला आहे, ऐश्वर्यात लोळत आहे, पण कशामध्येही आसक्त नाही. दुसरा एखादा भिकारी आहे, झोपडीत राहतो आहे, दरिद्री आहे, चिंध्या गुंडाळतो आहे, पण त्यामध्येच तो आसक्त आहे. तो घोर संसारी आहे. जनक राजा होता, तर जनकांना विधेयी म्हणतात. आता जनक राजा संसारामध्ये राहून त्यांना देहाचा बोध नव्हता, त्यांना विधेयी म्हणायचे. आपण आत्माच आहो ही जाणीव त्यांना सदैव होती. ते राजा होते, सगळी कर्तव्य पार पाडली, पण कधीही कर्मामध्ये आसक्त झाले नाही. म्हणून ते ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकले. म्हणजे राजा असूनसुद्धा आपल्याकडे बरेच राजर्षी होते. ते राजे पण होते आणि ऋषी पण होते. म्हणजे राजाचं कर्म करायचं पण आतमध्ये ऋषी होते. शिवाजी महाराज बघा केवढं मोठं कार्य केलं, पण आतमध्ये ऋषी होते. म्हणजे आतमध्ये ऋषी आणि बाहेर राजा. जे सत्ता आहे पण तुमच्यामध्ये ऋषित्व आहे. तुम्ही सत्तेचा काहीच गैरवापर कधीही करणार नाही. तुम्ही त्या सत्तेद्वारे लोकांची सेवाच करणार आहात. तेव्हा अशा प्रकारे तुम्हाला जगामधून पळून जायची गरज नाही. जगामध्ये राहा, ऐश्वर्यात राहा, पण कुठेच आसक्त होऊ नका, कुठेच माझं म्हणू नका. इथे तुमचं काहीही नाही. हे सगळं एक दिवस सोडावं लागणार आहे. हा भाव मनामध्ये ठेवून तुम्ही राहा. आणि शेवटला प्रश्न म्हणजे
की आपण जगामध्ये राहायचं, पण कशानेही विचलित व्हायचं नाही. त्यासाठी कशाप्रकारे आपण राहिलो पाहिजे. बाह्य जगातील घटनांचा भलाबुरा परिणाम होऊनही सुखी किंवा दुःखी न होता अविचलित राहणाऱ्या व्यक्तीचे खरे लक्षण कोणते. जे स्वामी जगामध्ये राहतो, सुखदुःख भोगतो, पण अविचलित राहतो, विचलित होत नाही, अशा माणसाचं लक्षण काय आहे. आता स्वामीजी म्हणतात की तिचे लक्षण हेच की चांगले किंवा वाईट काहीही तिच्या मनस्थितीत परिवर्तन घडवून आणू शकत नाही. सर्वच अवस्थात ती सारखी राहू शकते. अनासक्तीच्या द्वारा तुम्ही तुमच्यावर परिणाम करू पाहणाऱ्या कोणत्याही शक्तीवर मात करीत असता. तिचा अंमल झुगारून देऊ शकता. म्हणजे इथे स्वामीजी म्हणतात की जीवनामध्ये कितीही ज्याच्या दुःखाने सुख आले तरी तो बिलकुल विचलित होत नाही. तो ह्या गोष्टीचा अंमल स्वतःवर गाजवू देत नाही. त्याचं मन कसं असते, शांत आणि स्थिर असते. त्यालाच या जगामध्ये राहण्याचा अधिकार आहे. कारण त्याला माहीत असते जगामध्ये कसं राहावं. आणि यासाठी स्वामीजी एक उदाहरण देतात. ते उदाहरण घेऊन आपण आजच्या आपल्या चिंतनाला विराम देऊया. स्वामीजी उदाहरण घेतात शुकदेवाचं. शुकदेव आपल्याला माहिती आहे की व्यासदेवांचे पुत्र. व्यासांनी त्यांना तत्त्वज्ञान शिकवलं, सगळं अध्यात्म शिकवला. पण शेवटी व्यास होते वडील. तेव्हा शुकदेवाला वाटलं की आपल्या वडिलांनी काही आपल्याला संपूर्ण शिकवलं नसेल, म्हणून त्यांना अधिक शिकायचं होतं. तेव्हा व्यासदेवाने त्यांना जनक राजाकडे पाठवलं. म्हणजे ठीक आहे, तू जनक राजाकडे जाऊन तिथे काही दिवस शिक्षण घे, म्हणजे वेदांताचं शिक्षण घे, मग तुला कळेल. आता जनकांना माहिती आहे की शुकदेव म्हणजे काय परफेक्ट सोल आहे, ब्रह्मज्ञ आहे, हे त्यांना माहिती आहे. पण आता वडिलांनी पाठवलं, व्यासांनी पाठवलेलं आहे, म्हणून आपण त्याची परीक्षा घेतली पाहिजे. आता जेव्हा शुकदेव जनक राजाच्या महालामध्ये पोचले, जनक राजांनी काय केलं, 3 दिवसपर्यंत त्यांना दाराशी बसवून ठेवलं. तो दारवानसुद्धा त्यांच्याशी बोलला नाही, कुणीही त्यांची पर्वा केली नाही. आता शुकदेव एवढे ब्रह्मज्ञ, त्यांना रस्त्याच्या पायरीवरच बसवून ठेवलं. 3 दिवस त्यांना राजवाड्यामध्ये प्रवेशच करू दिला नाही. आणि त्यांना कोणी चौकशी पण केली नाही, कोणी विचारलं पण नाही तुम्ही कुठून आले, कशासाठी आले, कोणी काही बिलकुल पर्वा केली नाही. संपूर्ण दुर्लक्ष. शुकदेव आपले शांतपणे बसून राहिले. जे मिळालं ते खाल्लं आणि तिथे पडून राहिले. आणि 3 दिवसानंतर सगळं राजा स्वतः आला, स्वतः राजदरबारी आले, मंत्री आले, अधिकारी आले, वाजा गाजा सगळं घेऊन आता शुकदेवांना घेऊन जात आहे आतमध्ये. आता आतमध्ये घेऊन गेले, अत्तराने स्नान दिलं, काय त्यांचे उपचार केले, षडोपचार पूजा केली, म्हणजे केवढा सन्मान. पण शुकदेवांच्या चेहऱ्यावरचे भाव बिलकुल बदलले नाही. 3 दिवस ते ज्या अवस्थेमध्ये बसले होते त्याच अवस्थेमध्ये ते तसे राहिले. 7 दिवसपर्यंत त्या राजमहालामध्ये त्यांची सगळ्या प्रकारची खातिर केल्या गेली. सगळ्या प्रकारची त्यांना जी व्यवस्था होती ती राजकुमाराची त्यांना इथे ट्रीटमेंट देण्यात आली. त्यांना राजकुमारासारखं वागविण्यात आलं, खाणं पिणं झोपणं सगळं काही. आणि 7 दिवसानंतर मग जनकांनी त्यांना आपल्या दरबारात बोलावलं. त्या दरबारामध्ये बऱ्याच स्त्रिया, अगदी सौंदर्यवान स्त्रिया तिथे त्या नाचत होत्या, गान करत होत्या, मैफिल बसली होती, सगळे मंत्री बसले होते. आणि समोर जनकासमोर शुकदेवाला घेऊन गेले. आणि जनक राजा म्हणाले की म्हणे मी तुम्हाला एक काम देतो. एक ग्लास दुधाने भरलेला, पूर्ण भरलेला, म्हणे हा ग्लास घ्या आणि हा जो हॉल आहे ह्यामध्ये सगळे नाचगाणं सुरू आहे, तुम्ही ह्या पूर्ण हॉलला 7 चक्कर मारा, पण मात्र एकही दुधाचा थेंब खाली पडला नाही पाहिजे. एक थेंबसुद्धा खाली पडता कामा नये. शुकदेवाने तो ग्लास घेतला आणि घेऊन त्या पूर्ण दरबाराला 7 चक्कर मारले. आता बघा, मध्ये इतक्या सुंदर मुली आहे, त्या गात आहे, नाचत आहे, सगळं वाद्यगान सुरू आहे,
पण मात्र शुकदेवाचं लक्ष किंचितही विचलित झालं नाही. त्यांनी दुसरीकडे कुठेही बघितलं नाही. त्या दुधाच्या ग्लासकडेच बघत त्यांनी 7 चक्कर मारले, एक थेंब पण खाली पडू दिला नाही. म्हणजे मनावर किती संयम होता. जनकांनी परीक्षा घेतली आणि सुखदेव परीक्षेमध्ये पास झाले. मग जनक म्हणाला की तुमच्या वडिलांनी तुम्हाला जे दिलेलं आहे आणि तुम्ही जे साधनेद्वारे प्राप्त केलेलं आहे तेच खरं आहे. तुम्हाला ती अवस्था प्राप्त झालेली आहे. तुम्ही आता मनामध्ये संशय ठेवू नका. तुम्ही सरळ आता घरी परत जा. म्हणजे बघा, समाज म्हणतात की हा आहे आदर्श. म्हणजे शुकदेवाचं मन दोन्ही अवस्थामध्ये 3 दिवस बसून ठेवलेलं आहे आणि 7 दिवस ऐश्वर्यामध्ये आहे, पण दोन्ही अवस्थामध्ये मन विचलित झालं नाही. एवढ्या लावण्यवती गायिका गात आहे, नाचत आहे, त्यांचं लक्ष बिलकुल विचलित झालं नाही. हे आहे ब्रह्मज्ञानाचं लक्षण, की जो मनुष्य कशाने सुखदुःखाने बिलकुल विचलित होत नाही त्यालाच ब्रह्मज्ञान झालं आहे असं समजावं. पण ही अवस्था एकदम प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आपण एक दिवसामध्ये शुकदेव होऊ शकत नाही. तेव्हा ह्या गोष्टी स्वामीजींनी सांगितल्या आहे. आपल्याला परत परत वाचाव्या लागतील, परत परत ऐकाव्या लागतील. इथे श्रवण, मनन आणि निधिध्यासन 3 गोष्टी सांगितल्या आहे. पहिले श्रवण करा. एकदा वाचून किंवा ऐकून समजणार नाही. पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा ऐका. मग त्यावर चिंतन करा, मग त्यावर ध्यान करा, मग आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला पुन्हा पुन्हा करावं लागणार आहे. म्हणजे हा अभ्यास करावा लागणार आहे. साधनेशिवाय काहीही प्राप्त होत नाही. ऐकायला फार चांगलं वाटतं, पण आचरण करून दाखवलं पाहिजे ना. थोडं तरी आचरणामध्ये आपल्या आलं पाहिजे. म्हणून स्वामीजी म्हणतात की अभ्यास पाहिजे, साधना पाहिजे. नुसतं ऐकून काय होणार आहे. तेव्हा ही अवस्था एकदम प्राप्त होत नाही. पण कर्मयोगीसुद्धा आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. जर त्यानं कर्मयोगाचं अशा प्रकारे आचरण केलं तर त्याला कर्मयोगाची सिद्धी प्राप्त होईल, त्याला ब्रह्मज्ञान होईल. सगळेच योग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग तुम्हाला एकाच मार्गाकडे घेऊन जात आहे, एकाच ध्येयाकडे घेऊन जात आहे. ते ध्येय म्हणजे आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाकडे सगळेच्या सगळे योग आपल्याला घेऊन जात आहे. कारण सगळ्याचा उद्देश एकच आहे, स्वतःला विसरा. आपण जेवढं स्वतःला विसरू, जेव्हा आपण इतरांसाठी कर्म करतो त्यावेळेस आपण स्वतःचा विचार सोडून देतो. आणि आपण जेव्हा स्वतःला पूर्णपणे विसरून जाऊ तेव्हा ते ज्ञान प्राप्त होईल. जेव्हा हा मी आणि माझा पूर्णपणे निघून जाईल, अजिबात तिथे अहंकार राहणार नाही. त्याला म्हटलं आहे आत्मसमर्पण. जेव्हा अशा प्रकारचं आत्मसमर्पण होईल, आत्मत्यागाची भावना येईल, जेव्हा काही मी कुठेही राहणार नाही, इतरांसाठी आपण कर्म करता करता आपल्याला स्वतःच्या शरीराचा विसर पडेल. आपण सगळ्याशी एकात्म बुद्धीनं काम करू, सगळ्यांना आपलं म्हणून करू. तेव्हा हा तुमचा क्षुद्र मी राहणार नाही. आणि हा क्षुद्र मी गेला की तो विराट मी आपोआपच प्रगट होईल. कारण तो आहेच. हे शरीरच तर त्यामध्ये बाधा आहे. हे शरीर एक उपाधी आहे आणि सगळं आपलं अटेन्शन असतं याच्यावर. तर हा मी मेला पाहिजे. हा कच्चा मी गेला तर तो पक्का मी प्रगट होईलच. तुम्ही शरीर नाही, तुम्ही ब्रह्मच आहात, तुम्ही तो आत्माच आहात. तुम्ही स्वतःला एका शरीराशी बद्ध करून घेतलेलं आहे. हे या शरीराचं बंधन सोडा, या जगाचं बंधन सोडा. तुम्ही जे आहेत तेच आहात, फक्त जाणून घ्या आणि ते कर्मयोगाच्या माध्यमातून जाणून घ्या. तेव्हा आज आपण हा अध्याय बघितलेला आहे की अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय. म्हणजे आपल्याला संपूर्णपणे आत्मत्याग करायचा आहे. म्हणजे आपण संपूर्ण अनासक्त झालो पाहिजे. आपल्यामध्ये निवृत्तीचा भाव आला पाहिजे. ही प्रवृत्ती आहे तोपर्यंत आपल्याला परफेक्शन मिळणार नाही. आपला अहम गेला पाहिजे आणि हा अहम नष्ट करण्यासाठीच आपल्याला कर्मयोग सांगत आहे आणि शिकवत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. आज आपण हे 6वं प्रवचन बघितलं. पुढल्या वेळेस आपण 7वा भाग चिंतनासाठी घेऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।